शहरातील प्लास्टिकचा वापर, अस्वच्छता तसेच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक आणि आस्थापनाविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने धडक कारवाई सुरू केली। गेल्या महिनाभरात विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 465 व्यक्तींवर कारवाई करून 3,72,550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येते। महापालिकेच्या या कारवाईमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 265 नागरिक आणि व्यावसायिकांकडून 2,25,800 रुपये, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, लघुशंका आणि थुंकणाऱ्या 18 व्यक्तींकडून 38,750 रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 176 नागरिकांकडून 1,06,500 रुपये, तर रस्त्यावर खर माती टाकणाऱ्या 6 नागरिकांकडून 1,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। शहरातील स्वच्छता अबाधित राहावी, सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव रोखले जावेत आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येते। यासोबतच महापालिकेने शहरात जनजागृती मोहीमही हातात घेतली असून नागरिक आणि व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचं तसंच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। नागरिक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी आपला दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे, रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणे तसेच प्लास्टिक वापरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास लागू नियम आणि संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल। आवश्यकतेनुसार संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी।